डायबिटीज ही अशी कंडिशन आहे ज्याचा आपल्या रोजच्या खाण्याशी संबंध आहे। आपल्या आहारातले अनेक पदार्थ रक्तातली साखर पटकन आणि खूप वाढवतात, तर बरेच पदार्थ रक्तातली साखर कमी ठेवायला सुद्धा मदत करतात। आणि यातूनच अनेक वेगवेगळे प्रयोग मधुमेहींच्या आहारामध्ये केले जातात। यातलाच एक प्रयोग म्हणजे रक्तातली साखर आटोक्यात ठेवण्यासाठी भेंडीचं पाणी वापरणे। तुम्ही अनेकांनी याबद्दल ऐकलं असेल आणि काहींनी करूनही पाहिलं असेल, पण खरंच याचा मधुमेह आटोक्यात ठेवायला किंवा शुगर्स कंट्रोलमध्ये ठेवायला कितपत फायदा होतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला सुरुवात करूयात। नमस्कार, मी डॉक्टर तेजस। जस्ट फॉर हार्टच्या YouTube चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। मधुमेही रक्तातली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारामध्ये जांभूळ, कारलं किंवा मेथीचे दाणे यासारखे अनेक विविध पदार्थ वापरत असतात। या सगळ्याचा किती फायदा होतो किंवा यातलं काय बरोबर काय चुकीचं, किती घ्यावं, कधी घ्यावं असे प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर मेथी, कारलं आणि जांभूळ या तिन्ही विषयांवरचे माझे व्हिडिओज आमच्या चॅनलवरती तुम्ही जरूर बघा। आजचा व्हिडिओ आहे भेंडीच्या पाण्याबद्दल। अनेक मधुमेही भेंडी चिरून रात्री पाण्यामध्ये भिजवून ठेवतात आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी पितात आणि यामुळे रक्तातली साखर नियंत्रणामध्ये राहील असा त्यांचा समज असतो। याचा खरंच फायदा होतो का हे जर का समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा भेंडीमध्ये असं काय असतं की ज्याने रक्तातली साखर नियंत्रणात राहू शकते याकडे आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे। आणि यासाठी भेंडीचे न्यूट्रिशनल कॉम्पोजिशन आपण थोडं बारकाईने बघितलं पाहिजे। तसं बघायला गेलं तर भेंडी म्हणजे एक भाजी आहे आणि भाजीमध्ये या कर्बोदकांचं प्रमाण तुलनेने अगदीच कमी आहे। साधारण 100 ग्रॅम भेंडीचा तुम्ही विचार केलात तर त्याच्यामध्ये फक्त 7 ग्रॅम कर्बोदक आहेत। म्हणजे भेंडीची भाजी खाऊन पण रक्तातली साखर मधुमेहींची फारशी वाढणार नाहीये, कारण त्यात कर्बोदकांचं प्रमाणच कमी असल्यामुळे भेंडीचा ग्लायसेमिक लोड कमी असणार आहे। भेंडीचा ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा अगदीच कमी आहे, कारण भेंडीमध्ये फायबर्सचं प्रमाण सुद्धा उत्तम आहे। त्यातल्या त्यात सोल्युबल फायबर्स म्हणजे पाण्यात विरघळणारे जे फायबर्स आहेत हे फायबर भेंडीमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये आढळतात। आणि ज्याला आपण म्युसिलेज म्हणतो किंवा जो चिकट पदार्थ आपण नेहमी बघतो भेंडी चिरताना किंवा इव्हन भाजी करताना, तर ह्या प्रकारचे जे फायबर्स आहेत किंवा हा जो घटक आहे हा मधुमेहींसाठी उपयुक्त आहे असं सांगितलं जातं। त्याचबरोबर भेंडीमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्व स्पेशली फोलिक ऍसिड भरपूर प्रमाणामध्ये आहे। आता फोलिक ऍसिड हे पाण्यात विरघळणारं जीवनसत्व आहे, त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही भेंडी पाण्यामध्ये चिरून ठेवणार आहात तेव्हा हे जीवनसत्व पाण्यामध्ये उतरणार आहे। हे तुम्ही थोडंसं बॅकग्राऊंडला कुठेतरी डोक्यामध्ये ठेवायला हवं। त्यानंतर भेंडीमध्ये अनेक प्रकारची मिनरल सुद्धा आहेत। भेंडीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम आहे, काही प्रमाणामध्ये झिंक किंवा काही प्रमाणामध्ये मॅग्नेशियम सारखे मिनरल्स आहेत। पण या सगळ्यापैकी मधुमेहासाठी कसला उपयोग होत असेल किंवा रक्तातली साखर चांगली ठेवण्यासाठी कसला उपयोग होत असेल तर ते म्हणजे भेंडीमधले फायबर्स आणि फोलिक ऍसिड सारखे विटॅमिन्स, त्याचबरोबर कर्बोदकांचं कमी असलेलं प्रमाण। तर आता भेंडीचं पाणी पिण्यामागचा उद्देश काय? भेंडीची भाजी खाऊन काही हा उद्देश सफल होणार नाही का रक्तातली साखर चांगली ठेवण्यामागचा? तर जरूर होईल, कारण भेंडीच्या भाजीत मी म्हणलं तसं की फायबर्स पुष्कळ आहेत आणि कर्बोदक कमी आहेत। पण भेंडीची भाजी आपण नुसतीच खात नाही, त्याच्याबरोबर काहीतरी इतर गोष्टी खातो, हा एक मुद्दा। आणि दुसरा मुद्दा असा की जेव्हा भेंडी आपण शिजवतो तेव्हा भेंडीतले हे जे विटॅमिन्स आहेत जे वॉटर सोल्युबल आहेत ते पाण्याच्या वाफेद्वारे निघून जातात आणि बऱ्यापैकी त्याचं प्रमाण कमी होतं। त्यामुळे बहुतेक भेंडीच्या पाण्याला जास्ती महत्व प्राप्त झालं असावं, कारण की या फॉर्म मध्ये आपण कच्च्या भेंडीचे बेनिफिट्स घेऊ शकतो आणि न शिजवल्यामुळे किंवा न तापवल्यामुळे हे न्यूट्रिएंट्स भेंडीच्या पाण्यामध्ये टिकून राहतात। भेंडीच्या पाण्याचा रक्तातली साखर आटोक्यात ठेवायला कितपत फायदा होतो हे बघण्यासाठी अनेक स्टडीज झालेल्या आहेत, पण यातल्या बहुतांश स्टडीज या प्राण्यांमध्ये झालेल्या आहेत आणि स्पेशली उंदरांवरती झालेल्या आहेत। तर उंदरांवरती झालेल्या काही स्टडीज मध्ये असं दिसून आलंय की रक्तातली साखर आटोक्यात ठेवायला किंवा फास्टिंग शुगर कमी करायला किंवा जेवल्यानंतरची साखर कमी प्रमाणामध्ये आणायला भेंडीच्या पाण्याचा वापर होऊ शकतो किंवा उपयोग होतो। पण ॲनिमल स्टडीज जेव्हा ह्युमन्स मध्ये किंवा माणसामध्ये रिफ्लेक्ट केल्या जातात तेव्हा त्याचा तितकासा फायदा होईल असं निश्चितच नाही। ह्यासाठी ते खरं टेस्ट करून बघायला लागतं किंवा रँडमाइज्ड कंट्रोल ट्रायल्स आपण ज्याला म्हणतो की 2 गट करायचे माणसांचे आणि मग त्याच्यामध्ये एका गटामध्ये भेंडीचं पाणी देऊन
बघायचं आणि एका गटामध्ये भेंडीचं पाणी न देऊन बघायचं. आणि हे दोन्ही गट बाकी सगळ्या बाबतीत एकदम सिमिलर असले पाहिजेत, की त्यांची रक्तातली साखर साधारण सिमिलर असली पाहिजे, त्यांना डायबिटीस होऊन साधारण सारखाच काळ गेलेला असला पाहिजे, किंवा त्यांचं वजन साधारण सिमिलर पाहिजे, वय साधारण सारखं पाहिजे. हे सगळं जर का बघितलं आणि याची काळजी घेऊन जर का तुम्ही भेंडीच्या पाण्याचा वापर होतो का नाही हे एका गटामध्ये भेंडीचं पाणी देऊन बघितलं आणि दुसऱ्या गटात न देऊन बघितलं, आणि जर या दोन गटांना तुम्ही कम्पेअर केलं की त्यांची शुगर किती सुधारली किंवा HbA1c किती सुधारलं, तर खरं यातनं काहीतरी कन्क्लुजन निघण्यासारखं आहे, किंवा तर आपण याचा खरं सरधोपटपणे वापर करू शकतो सगळ्यांसाठीच. पण खरं बघायला गेलं तर माणसांमध्ये अशा स्टडीज फारशा झालेल्या नाहीयेत. काही तुटपुंज्या स्टडीज आहेत, त्याही रँडमाइज कंट्रोल ट्रायल्स नाहीयेत, अगदी काही काही ऑब्झर्वेशनल स्टडीज आहेत. आणि त्यात असं नमूद केलंय की भेंडीच्या पाण्याचा रक्तातली साखर कमी करायला किंवा इव्हन रक्तातलं कोलेस्ट्रॉल कमी करायला फायदा होतो. स्पेशली भेंडीतले जे सोल्युबल फायबर्स आहेत ते रक्तातलं कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतात, अशी एक थेअरी मांडली गेली. तर तुम्ही ह्याच्यातनं काय निष्कर्ष काढायचा किंवा तुम्ही भेंडीचं पाणी वापरायचं का नाही, तर यासाठी मी 2-3 छोट्याशा तुम्हाला युक्त्या सांगेन. की एकतर कुठलीही रेमेडी किंवा कुठलाही उपचार म्हणून तुम्ही एक पद्धत स्वीकारता तेव्हा ती लॉंग टर्म केली पाहिजे. तर तुम्ही जर का ही गोष्ट लॉंग टर्म करू शकणार असाल की भेंडीचं पाणी रोज तयार करून ते रोजच्या रोज आहारात घेणं, हे जर का तुम्हाला जमण्यासारखं असेल, सस्टेनेबल असेल, तर याचा विचार करा. ही झाली पहिली स्टेप. दुसरी स्टेप अशी झाली की त्याच्यातलं लॉजिक जर का तुम्हाला समजलं की भेंडीत जे फायबर्स असतात ते त्या पाण्यामध्ये उतरणार आहेत, विटॅमिन्स त्या पाण्यामध्ये उतरणार आहेत, आणि मग हे फायबर्स तुमच्या खाल्ल्यानंतरच्या साखरेला कंट्रोलमध्ये ठेवायला मदत करणार आहेत. कारण की फायबर्स हे नेहमी ग्लुकोजच्या ऍब्झॉर्प्शनवरती इफेक्ट करतात. आणि भेंडीतले काही घटक असे आहेत जे भेंडीतल्या कर्बोदकांचं किंवा इतर कर्बोदकांचं त्याबरोबर घेतलेल्या ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्यासाठी अटकाव करतात. मग असे घटक कुठले, तर त्याला आम्ही अल्फा अमायलेज इनहिबिटर्स किंवा अल्फा ग्लुकोसायडेज इनहिबिटर्स असं म्हणतो, की जे कर्बोदकांवरती काम करतात आणि कर्बोदकांची साखर पटकन होऊ देत नाहीत आणि रक्तातली साखर फार वाढू देत नाहीत. हे जर का लॉजिक तुम्हाला समजलं तर निश्चितच तुम्ही भेंडीचं पाणी हे उपाशीपोटी न घेता काहीतरी खाण्याच्या आधी घ्याल, कारण तुमच्या खाल्लेल्या अन्नावरती त्याची प्रक्रिया होणार आहे आणि मग रक्तातली साखर नियंत्रणात ठेवायला मदत होणार आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, त्याचा इफेक्ट काय झाला हे मोजणार असाल, म्हणजेच रक्तातली साखर आधी नंतर अशी तपासून बघणार असाल की खरंच भेंडीचं पाणी न घेता एखादा पदार्थ खाऊन रक्तातल्या साखरेचं काय होतं आणि मग भेंडीचं पाणी घेऊन रक्तातल्या साखरेचं काय होतं, हे जर तुम्ही अभ्यासपूर्ण पद्धतीने करणार असाल तर त्याचा उपयोग होऊ शकतो किंवा आपल्याला निदान कळू तरी शकतं की उपयोग होतोय किंवा नाही. चौथी महत्वाची गोष्ट अशी की हे जे तुम्ही भेंडीचं पाणी घेऊन बघणार आहात आणि तुमच्या रक्तातली साखर तपासणार आहात, त्याचा मग HbA1c वरती काय परिणाम होतोय लॉंग टर्म मध्ये फॉलो करून, तेही आपण अभ्यासू शकतो आणि त्याचा उपयोग होत असेल तर मग ते पुढे कंटिन्यू ठेवू शकतो. याच्याही पुढे जाऊन मी म्हणेन पाचवी महत्वाची गोष्ट, अनेक जण हा उपाय ब्लाइंडली फॉलो करतात आणि हा उपाय करण्याच्या मागे लागताना बाकीची थिअरी जी आहे किंवा बाकीची थेरपी जी आहे मधुमेह नियंत्रणात ठेवण्याची ती विसरून जातात. म्हणजे मग आहारातले इतर बदल करायचे सोडून देतात किंवा व्यायाम करायचं सोडून देतात किंवा डॉक्टरांनी जी औषधं दिली आहेत ती सुद्धा ब्लाइंडली सल्ला न घेता डॉक्टरांचा बंदच करून टाकतात. तर असं करू नका, कारण ह्या ज्या काही थेरपीज आहेत की आहारातले बदल करण्याबरोबरीने जर का तुम्ही हे पदार्थ आहारात घेतलेत की भेंडीचं पाणी असेल किंवा कारलं मेथी जे काही असेल ते इतर बदलांच्या बरोबरीने मदत करणारे, एकमेव हा इफेक्टिव्ह होणार नाहीये बदल, तर इतर सगळेच बदल की आहारातली कर्बोदकं कमी करणं, आहारामध्ये फायबर जास्ती घेणं, फॅट योग्य प्रकारचं योग्य प्रमाणात घेणं, त्याबरोबरीने व्यायाम, स्ट्रेस मॅनेजमेंट, झोप, औषधं, या सगळ्याच्या बरोबरीने तुम्हाला या पद्धती मदत करणार आहे. त्यामुळे एकाच गोष्टीच्या मागे लागून बाकी सगळं विसरणार असाल तर निश्चितच तुम्हाला त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणूनच मधुमेहाची मॅनेजमेंट करताना ती चौफेर करावी लागते किंवा चहू बाजूंनी विचार करावा लागतो आणि मग त्याचे बारीक सारीक गोष्टी तुम्हाला मदत करू शकतात आणि मग हा एकत्रित इफेक्ट जो आहे किंवा एकत्रित परिणाम आहे शुगरवरचा तो मोठा दिसू शकतो. तर ॲज अ एक्सपेरिमेंट तुम्ही जरूर करून बघा आणि त्याचा इफेक्ट काय होतो ते मोजून किंवा त्याचं थोडंसं लक्ष देऊन त्याच्याकडे
मला कमेंट्समध्ये नक्की कळवा की तुम्ही भेंडीचं पाणी पूर्वी घेतलंय का किंवा आता सध्या घेताय का आणि त्याचा खरंच तुम्हाला किती उपयोग होतोय शुगर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी. तुमचे अनुभव वाचून मलाही त्याबद्दल अजून बरंच शिकायला मिळेल, इतर दर्शकांनाही शिकायला मिळेल. त्यामुळे मी तुमच्या प्रतिक्रियांची जरूर वाट बघते. चला, आज थांबण्यापूर्वी मागच्या मंडे क्विजचे विनर्स मी अनाउन्स करणार आहे. मागच्या सोमवारी दर आठवड्याप्रमाणेच आम्ही एक प्रश्न विचारला होता मधुमेहाशी संबंधित. असा प्रश्न होता की मधुमेहींनी फळ खाण्याची योग्य वेळ कोणती, आणि याचं उत्तर खूप जणांनी दिलंय आणि बऱ्यापैकी जवळपास मला वाटतं 80 ते 90% जणांनी उत्तर बरोबर दिलंय. बहुतेक या सर्वांनी माझे पूर्वीचे व्हिडिओज बघितले असावेत किंवा मधुमेहाच्या व्यवस्थापनाचा चांगला अभ्यास केला असावा किंवा त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना याबाबतीत चांगली माहिती दिली असावी, म्हणून त्यांनी चांगलं उत्तर दिलंय. आणि याचं बरोबर उत्तर खरं थोडक्यात सांगायचं झालं तर मधुमेहींनी फळ खायची योग्य वेळ म्हणजे 2 जेवणांच्या मधली. जेवणाबरोबर फळ खाणं हे मधुमेहींसाठी काही योग्य नाही. आणि असं समर्पक उत्तर किंवा चांगलं डिटेलमध्ये उत्तर दिलंय त्या आजच्या विनर आहेत युगंधरा पाटील. खूप खूप अभिनंदन. आणि तुम्हाला जर का मधुमेहाबद्दल असेच अजून अपडेट्स नवीन जाणून घ्यायचे असतील तर तुम्हाला ही प्रश्नोत्तरं सोडवणं खूप फायद्याचं ठरणार आहे. त्यामुळे दर सोमवारी आमच्या यूट्यूब चॅनलवरती जरूर येऊन तुम्ही हे प्रश्न बघत जा, त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करत जा आणि मधुमेहाबद्दल अधिकची माहिती, डिटेलमधली माहिती समजून घेण्यासाठी मंगळवारचे माझे व्हिडिओज जरूर पाहत जा. चला, असंच भेटत राहूयात जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती. धन्यवाद.